सिद्धेभ्यः नमः सिद्धेभ्यः। नमः सिद्धेभ्यः। नमः सिद्धेभ्यः। नमः सिद्धेभ्यः। नमः नमो अरिहन्ताणम्। नमो सिद्धाणम्। नमो आयर्याणम्। नमो उवज्झायाणम्। नमो लोये सौवसाहूणम्। ऋषभिन्नाथ तुमतीर्थंकरवन आदिनाथ पद प्राप्त कियाम। असीमसी आदिक षड्क्रियों का प्रजाजनों को ज्ञान दिया। इस धरती पर प्रथम आपने धर्म ध्वजा को फहराया। इसी ध्वजा की छत्र छाव में मैं तुम सा बनने आया। इसी ध्वजा की छत्र छाव में मैं तुम सा बनने आया। ये बोलो ज्येष्ठ जिनवर आदिनाथ भगवान, पंच परमेष्टि भगवान की, चिंतामणि पार्श्वनाथ भगवान की, अंतिम जिन शासन नायक महावीर भगवान की, 2400 भगवान की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर मुनि महाराज, संत शिरोमणि आचार्य विद्यासागर मुनि महाराज की, शांतमूर्ति वात्सल्य रत्नाकर आचार्य सन्मति सागर मुनि महाराज के, बालयोगी वाणीभूषण आचार्य शीतल सागर मुनि महाराज की, युवा सम्राट मम निर्यापक आचार्य श्री 108 आचार्य चंद्र प्रभु सागर मुनि महाराज की, समस्त मुनि संघ की, अहिंसा परमो धर्म की, जैन धर्म की, विश्व धर्म की, पहा भव्य जीवाणू चातुर्मासाची सुरुवात झालेली आहे आणि आज पहिलाच रविवार आहे आणि पहिल्यांदाच मला बोलायला सांगितलेलं आहे. मी काल खूप बोलले, सगळेजण ऐकलं आहे आपण, लक्षात आलं. ठीक आहे, गुरूंची आज्ञा. का नाही म्हणत होते, थोडीशी प्रकृती कुरकुर करायला लागली आहे म्हणून नाही म्हणत होते, बाकी काय नाही. तरी पण गुरूंची आज्ञा मी बोलते. पहा भव्य जीवाणू, आजपर्यंत दररोज आचार्यश्री सांगतात
निव्वळ नुसतं धर्म वाचून कळत नाही आहे. आपण वाचतो पण ते प्रॅक्टिकलमध्ये आणलं पाहिजे. बरोबर आहे. मग आता प्रॅक्टिकलमध्ये आणण्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे हे आचार्यश्री पण सांगतील. तुम्ही सगळे दशलक्षण व्रत केलेले आहेत की नाही. पहिला धर्म कोणता आहे? उत्तम क्षमा. पण तो उत्तम क्षमाभाव आपल्याकडं आहे का? आम्ही कुणाला अशा प्रकारे वेळ प्रसंग आल्यानंतर क्षमा केली का? हा प्रश्न आपण आपल्याच हृदयाला विचारायचं आहे. जेव्हा जेव्हा क्रोधाचे प्रसंग आले तेव्हा मी क्षमा धारण केली का? लक्षात आलं का? हे सगळं आपण जर स्वतःच्या मनाला विचारलं की आपलंच उत्तर येईल, मी क्षमा केलेली. बरोबर आहे. कारण आपण करतच नाही हो. दशलक्षण, दश आणि लक्षण. दश म्हणजे 10. धर्माची 10 लक्षणं आहेत. ती लक्षणं आत्म्याची आहेत बाळांनो. कोणाची आहेत? आत्म्याची. उत्तम क्षमा कुणाचा धर्म आहे? आणि क्रोध करणे हा विभाव भाव आहे. लक्षात आलं? हा काय आहे? विभाव भाव आहे. पण आपण नेहमी विभाव भावामध्येच जगतो. क्षमा क्षमा म्हणतो. ओम ह्रीम उत्तम क्षमा धर्मांगाय नमः जलम गंधम अक्षतम पुष्पम अष्टक करतो. ओम ह्रीम उत्तम क्षमा धर्मांगाय म्हणून जाप घालतो, व्रत करतो. आणि घरी गेल्यानंतर सुनेनं जर स्वयंपाक केलेला नसेल किंवा तुम्ही काय काम सांगून आला असेल ते जर तिने केला नसेल तर त्या वेळेला आपण क्षमाभाव धरतो का हो? नाही, कडाडतो. काय केलीस दिवसभर म्हणतो की नाही. मग तुम्ही क्षमा भावनेचं अष्टक केलं, तो क्षमाभाव आपल्यामध्ये आला का? नाही आला. बघा, जवळजवळ 100-200 लोक आपल्या महिला दशलक्षणला बसतात. काहींचे पाठ ठरलेले आहे. मी पाटलीन, मी मगदूम, मी चौगुले, मी देसाई. आमच्या गावात होतं हो, तुमच्यात नसेल. त्यांचीच पाट पुढं. मग एखादी आमच्यासारखी खुडीबाई जाऊन आपलं पाठ घातली, त्या बायाने यायचं, ते पाठ काढायचं आणि भांडण करायचं. माहीत नाही आम्ही वर्षाला इथंच बसतो, तू का पाठ घातलीस इथं? बाळानो, सुरुवातीलाच आपला क्षमाभाव गेला की नाही. आणि व्रत करायला कशासाठी आलोय? उत्तम क्षमा भावनेचं व्रत करायला आलोय. क्षमाभाव राहिला का आपल्याकडं? कुठंही जागा मिळू देल, मला भगवान दिसले की बस, असे भाव आहेत का? का होत नाहीत? त्या ठिकाणी अहंकार असतो. मान कशाय असतो? मान कशाय जिथं आहे
क्रोध कशाय जिथं आहे तिथं क्षमाभाव असत नाही. आता तुम्ही कितीतरी वर्ष केला असतीला दशलक्षण, कुणाचे 8 वर्ष, कुणाचे 10 वर्ष, कुणाचे 5 वर्ष, कुणाचे 4 वर्ष. अनेक वर्ष आपण दशलक्षण करायला लागलेलं आहे, होय की नाही? मग या दशलक्षणामध्ये उत्तम क्षमेच्या दिवशी पहिली जी आपण स्थापना करतो ती स्थापना कुणाच्या लक्षात असेल तर जरा म्हणून दाखवलं तर बरं होईल मला. सकाळी जेवलेलं लक्षात नाही. पण आम्ही काय करतोय बघा, दशलक्षण धर्माची स्थापना करत असताना समुच्चय पूजेमध्ये स्थापनेमध्ये आलेलं आहे. काय आलेलं आहे? उत्तम क्षमा मार्दव आर्जव शौच धर्म है, सत संयम तप त्याग उपाव है, आकिंचन ब्रह्मचर्य धर्म का सार है. काय सांगितलं ह्यामध्ये? किती सुंदर सांगितलं. उत्तम क्षमा मार्दव आर्जव आणि शौच हे आत्म्याचे धर्म आहेत. काय आहेत? आणि सत्य संयम तप आणि त्याग हे ते धर्माला हे काय प्रेरणा देण्यासाठी किंवा त्या धर्माचं संरक्षण करण्यासाठी उपाय आहेत. आता महाराजांनी सांगितले की नाही, दिवा लावला पण तो दिवा विझू नये म्हणून काय करायला पाहिजे? काच ठेवायला पाहिजे, म्हणजे त्याचं संरक्षण केलं. तर हे जे आत्म्याचे जे 4 धर्म आहेत ना, या धर्माचं संरक्षण करण्यासाठी हे 4 उपाय आहेत. लक्षात आलं? आणि धर्माचं सार काय आहे? आकिंचन ब्रह्मचर्य धर्म सार आहे असं सांगितलं. मग आता उत्तम क्षमा म्हणजे क्रोधाचा त्याग केल्याशिवाय उत्तम क्षमा धर्म येणार नाही. उत्तम मार्दव, मान कशाय? अहंकार, मी मोठा. अहो आपल्याला 8 प्रकारचा गर्व आहे. किती? 8 प्रकारचा. आता आपल्या मनालाच आपण विचारायचं, यामध्ये जो 8 प्रकारचा गर्व आहे त्या गर्वापैकी माझ्याजवळ कोणता गर्व आहे? ह्या 8 गर्वांचा त्याग केल्याशिवाय बाळानो सम्यक दर्शन होणार नाही. मग आपल्याकडं कशाचा बी असेल, जातीचा असेल, कुलाचा असेल, रूपाचा असेल, वैभवाचा असेल, बुद्धीचा असेल, ज्ञानाचा असेल, ऐश्वर्याचा असेल, लक्षात आलं ना? तर ह्या मान कषायाला त्याग, मानमय कषायाचा, अहंकाराचा त्याग केल्याशिवाय उत्तम मार्दव धर्म होत नाही. तिसरं आहे उत्तम आर्जव. आर्जव म्हणजे सरळपणा. काय आहे? पण आम्ही महिला, मी बी आहे बरं काय त्यात, तुम्हालाच मी काय सांगत नाही. आमच्या मनात एक, वचनात एक आणि कृतीमध्ये तिसरंच. जो विचार करतो ते वेगळंच, बोलतो ते पण वेगळंच, आणि क्रिया तर भलतीच करतोय. मार्दव धर्म आपल्याकडे येईल काय हो? आम्ही का स्त्रिया झालो? हा जो मायाचार आहे, या मायाचारामुळं आम्ही स्त्री म्हणून जन्माला आलो. बघा पुरुष लोक
हे काय मायाचार बियाचार करत नाही, त्यांचं मन सरळ असतं. पण आम्ही काय करतोय, जेवायला जर सगळी पोरं बसली तर तूप जर वाढत असाल तर आपल्या मुलाला चमचा भरून आणि जावेच्या मुलाला अर्धा चमचा करतोय की नाही. हां, हे सत्य आहे गोष्ट. मी स्त्री आहे हो, मला माहीत आहे की मी संसार करून आलो आहे. मी काय बालब्रह्मचारी नाही आहे. त्यामुळं संसारात ज्या घटना घडतात त्या सगळ्याची माहिती आपल्याला झालेली आहे. लक्षात आलं तर हे कपटभाव, हा मायाचार भाव, यामुळं आपण स्त्री जन्मलो. स्त्रियांच्या गतीचा बंद पडतोय. कशाचा? लक्षात आलं. मग स्त्रियांचं झालो नाही पण स्त्री झालो. आणि हिथं येऊन पण मायाचार आमचा सुटत नाही. कपटाचार जर केला तर त्याचं फळ आपल्याला भोगावंच लागतं. आचार्यश्रींनी आत्ता सांगितलेलं आहे, आबादकाल संपलं की तिकडं जावंच लागतं. कपटभाव कुणी केलं होतं व? कपट भावे नरकी गेले देवकीचे कृष्णा. काय कपट केलं होतं त्यांनी? लग्नाच्या वेळेला कपट केलं. कशासाठी केलं? हां, राज्यासाठी केलं. बघा, एकदा अशी सभा भरली होती. सभेमध्ये विचार चालू होता, सगळ्यात श्रेष्ठ बलवान कोण आहे? कुणी सांगितलं बलभद्र आहे, कुणी सांगितलं कृष्ण आहे, कुणी सांगितलं नेमिनाथ आहे. सगळ्यांनी आपापली मतं मांडली. बलवान कोण? त्यावेळेला नेमिनाथ अजून कुमार होते, अजून मोठे नव्हते. श्रीकृष्ण वगैरे मोठे होते हो. मग कुमार होते. त्यांना वाटलं ह्यांना सगळ्यांना बलवान कोण, मान कशा ह्यांना आलेला आहे, जरा ह्यांना पण आपण दाखवूया. कारण मती श्रुती अवधी ज्ञान जन्मताच असतंय त्यांना. तीर्थंकर होणाऱ्या जीवाला मती श्रुती अवधी ज्ञान सहज असतात. त्यांनी काय केलं, सभेमध्ये हे बोट वर केलं. हे बोट वर केलं आणि त्याला असं वाकवलं. या ठिकाणी कोण कोण बलवान आहात त्यांनी हे माझं बोट सरळ करून दाखवावं. आणि बोट सरळ कोण करतील तो बलवान. हे कुणी सांगितली शर्त? नेमिनाथ कुमाराने. तीर्थंकर नव्हते, अजून कुमार होते बाळानो. लक्षात आलं. मग सगळ्यांनी प्रयत्न केला. कृष्णाने केला, बलभद्राने केला, सगळ्यांनी केला. एवढं करून संपना म्हणून शेवटी या बोटाला साखळी बांधली आणि साखळीनं सुद्धा हा बोट वर करायचा प्रयत्न केला, पण बोट वर झालं. मग त्या सभेमध्ये सिद्ध झालं की सगळ्यामध्ये बलवान नेहमी कुमार आहेत. कारण त्यांना अहंकार झाला होता. बलिभद्र असू देल, श्रीकृष्ण असू देल, आणि कोण असतील. लक्षात आलं का? तर बलवान कोण होते? तीर्थंकर. त्या वेळेला श्रीकृष्णाला मनात आलं की ह्याचं बोटसुद्धा आम्ही सरळ करू शकलो नाही, अजून हा मुलगा लहान आहे, उद्या मोठा झाला की आम्हाला राज्य मिळणार नाही आणि त्याच्या अधीन होऊन आम्हाला राहावं लागेल. म्हणून श्रीकृष्णानं तुम्हाला ते माहीत आहे, पुढं कपट केलं, हे झालं. नेमिनाथ भगवान वैराग धारण केले, गेले गिरनारावर ध्यानाला बसले. मग
हे जे काही कपट आपण केलं त्या कपट भावनेमुळं त्यांना कुठं जावं लागलं. आणि बी काय तर असतील पाप, पण जास्तीत जास्त मोठं भाव कपट. लक्षात आलं. मग ह्या कपटाचा त्याग करणं, मायाचाराचा त्याग करणं म्हणजे मार्गव धर्म, आर्जव धर्म. हां, सरळपणा. काय असायला पाहिजे? सरळपणा. आता चौथा आहे आत्म्याचा धर्म, शौच धर्म. कोणता आहे? शौच. शौच म्हणजे काय? लोभाचा त्याग. शौच म्हणजे शुद्धता नाही आहे इथं. आत्म्याजवळ क्रोध, मान, माया आणि लोभ हे 4 कशाही आहेत. शौच याने लोभाचा त्याग. ज्या वेळेला हा जीव लोभाचा त्याग करेल त्यावेळेला शौच धर्म होणार. पण बघा आम्हाला तुम्हाला एवढं लोभ आहे, कुठं महाराजांच्याकडे काय तर पदार्थ घेऊन गेला, ती वाटी इकडं तिकडं झाली, काय काय करताय? हां, सारखं म्हणजे मिळालीच नाही तर ह्या चौक्यात गेले आणि माझी वाटी अरे गेली तर गेली, काय वाट्या काय कमी आहेत की आपल्या घरात? पण हे भाव नाहीत आपले. म्हणून सगळं काय आपण सोडू शकत नाही, पण थोडं तरी लोभाचा त्याग करणं काय आहे? शौच धर्म आहे. आणि सत्य, संयम, तप आणि त्याग ह्या 4 धर्माच्या संरक्षणासाठी काय आहे? ते दीप आहेत. काय आहेत? आधार आहेत ते. आणि सगळ्यात मोठा आकिंचन आणि ब्रह्मचर्य हा धर्माचा सार आहे. आता आकिंचन म्हणजे काय? माझं काहीही, आता म्हटलं हो जरा बाहेर पडा की. म्हणताय काय माझं काय नाही म्हणून? पण आपण असा विचार करायला पाहिजे दशलक्षण केल्यानंतर, माझा हा आत्मा मी जेव्हा जन्माला आले तेव्हा काय पण आणले नाही. मी मरणार आहे, एक मातीचा कण पण मी नेणार नाही. माझा आत्मा आकिंचन स्वरूप आहे, म्हणून मला जास्त मोह, माया, लोभ यामध्ये गुंतायला नको. आकिंचन धर्मादिवशी कुणाचा जन्म झालाय? आकिंचन धर्मादिवशी, हां बरोबर आहे, भगवान महावीरांचा जन्म आकिंचन धर्मादिवशी झाला. लक्षात आलं. त्यांनी राज्य केलं नाही, काय नाही, बाल्यावस्था झाली, वैराग्याला दीक्षा घेतले, कर्मनिर्जरा केली, मोक्षाला गेले. आपण थोडं तरी मनाला सांगायला पाहिजे, मी माझा आत्मा आकिंचन आहे. येताना काय आणलं नाही, जाताना काय नेणार नाही. पण आलास नंगा जाणार नंगा, मधीच धिंगाणा हवा कशाला? हा मधला आपला काय आहे? धिंगाणा आहे. माझं घर, माझी मुलं, माझ्या सुना, माझी नातवंड, माझी प्रतवंड, काय हाय ते सगळं माझं 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 माझं. लक्षात आलं. हे माझं जोपर्यंत सुटणार नाही आहे, थोडं तरी धर्माची सुरुवात होणार नाही. आम्ही भैया होते महाराजजी तेव्हा सोनागिरीला निघालो होतो आणि जंगल के बाबा त्या ठिकाणी होते. हे सगळे त्यांचे मित्र. त्यांचा आर झाला, आर द्यायला बी मिळाला आम्हाला.
आणि सगळी मुलं गोल झाली आणि महाराजी काय तर सांगा. महाराजी किती दिवस बोलत नव्हते, पण आता मुलं काय सोडनात म्हणून ते बोलले. त्यांनी सांगितलं, मला जरा जास्त ऐकू बी येत नव्हतं, जवळजवळ गेले जरासं ऐकलं. कन्नडमध्ये सांगत होते. काय सांगितलं सांगू? याक बिडबाली याक बिडबाली ईद संसार खाली ನಂದು ನಿಂದು ಅಣು ಹಂತ ಮಾಯಾ ಬಿಡಬಾಲಿ ಬರುವಾಗಣಿಯಾಣ ತಂದಿಲ್ಲ ಹೋಗುವಾಗಣಿಯಾಣ ಒಯ್ಯೋದಿಲ್ಲ ಯಾಕ ಬಿಡಬಾಲಿ. हे सांगितलं होतं की नाही? असं वाटले मला. मी हे ऐकले आणि खोलीत जाऊन पहिला लिहूनच काढलं. कारण वैराग्याला काय तर भाव यायला पाहिजेत की नाही. फुकट वैराग येत नाही हो, निमित्त लागतंय काय तर. मग येताना काय आणलो नाही आणि जाताना काय नेणार नाही. आणि नंदू निंदू अणुहंता माया बिडवाली. आज सुद्धा तुम्ही सगळे लोक या मायाचारामध्ये गुंतलेला आहात. एकदम सोडा म्हणत नाही, दीक्षा घ्या म्हणत नाही, पण थोडं थोडं तर निदान आम्ही आता प्रवचनला आलोय, घराची काळजी करणार नाही. घड्याळाकडे बघायला लागले, सारखं तिकडे बघायला लागले. केव्हा सुटते? किती वेळ आहे सांगा? तुम्ही बोला, मी नंतर कव्हर करतो सगळं. त्यांनी जापेच घालायला लागले, तुम्ही सगळं बोलायला पाहिजे म्हणून. तर आपण दशलक्षण करतो बाळानो, पण क्रोध, मान, माया आणि लोभ हे चार कशा आहे? आमच्या आत्म्याचे शत्रू आहेत. ते आत्म्याला कसतात, म्हणून त्यांचं थोडं थोडं अंशानं कमी होईल का नाही? अंशानं. लहान मुलं बघा 4 आणि 8 आणि रुपये टाकतात आणि शेवटी किती मोठं होते. तेवढं आपण थोडं थोडं प्रसंगावश ज्या ज्या वेळेला आपल्यावर असे क्रोधाचे प्रसंग येतील त्या त्या वेळेला आम्ही हे आता माझ्या क्रोध कशा याचा उदय झालेला आहे, कर्णानुयोग शिकायला लागला आहे. माझ्या क्रोध कशा याचा उदय झालेला आहे आणि ह्या क्रोध कशाच्या उदयामध्ये मी जर परत क्रोध केला तर मला परत दुप्पट कर्म बंद होणार आहे. मग मला इथं काय करायला पाहिजे? शांत राहायला पाहिजे. लक्षात आलं? असं जेव्हा आम्ही आपल्या जीवनामध्ये उतरवू तेव्हा कुठं उत्तम क्षमा आपल्यामध्ये येणार आहे. पहा, ज्या वेळेला ह्या शरीराला जन्म देणारी आई दशलक्षण करत होती त्यावेळेला एक श्लोक ऐकला होता. काय होता? जयमालामध्ये, अथवा ताडिले येऊन नाही घेतला प्राण, गेला प्राण जरी विधिवशन, नाही हरपिले रत्न ऐका दशधर्म. मराठीत आहे, कळलं तुम्हाला? कुणी आपल्याला येऊन फाड फाड बोलले त्यावेळेला विचार करा, मला कोण मारत तर नाहीत ना. समजा येऊन मारले तर विचार करा, माझा जीव तर घेत नाहीत ना. आणि समजा आमच्या कर्माच्या उदयामध्ये दाबलं नरड, त्यावेळेला विचार करा, नाही हरपिले रत्न ऐका दशधर्म. माझा आत्मारूपी जो रत्न आहे, काल मी आत्म्यावर खूप बोललोय का नाही? माझा आत्मारूपी जो काही रत्न आहे, हा रत्नाला कुणीही मारू शकत नाही, कुणी जाळू शकत नाही, ते शस्त्रानं कट होत नाही.
काय पण करा, पाण्यात बुडवा, हवेत उडवा, माझ्या आत्म्याला कुणीही धक्का लावू शकत नाही. असा हा माझा आत्मा शाश्वत आत्मा, अविनाशी आत्मा आहे. माझ्या आत्म्याला कोण बोलणार आहे, कोण रागवणार आहे, कोण काय करणार आहे? काय करतील? शरीराला करतील. आता एवढी शांतता आपल्यामध्ये येणार नाही. पण मी एक महाराजांनी चिंतन सांगितलं ना, मी माझ्या चिंतनाचा विषय सांगते. आता समजा पुढं ह्या ताई आहेत आमच्या दुरुक्कर ताई, त्यांना वाटलं काय माताजी आहे ती चांगली नाही, अशी आहे तशी आहे काय तर आहे. त्याने मला म्हटलं, मग मला काय येणार? राग येणार. त्या वेळेला मी विचार करते, बोलणारं तोंड आहे, ऐकणारं कान आहे. तोंड हे पुद्गलाचं आहे, कान हे पुद्गलाचं आहे, शरीर पुद्गल आहे, मी तर जीवद्रव्य आहे. ह्या दोनामध्ये भांडण लागलंय, मी का त्यांच्यामध्ये जाऊ? असा विचार करायचा. भांडण कोणाचं लागले? पुद्गलामध्ये. मी कोण आहे? मी जीवद्रव्य आहे, मी स्वतंत्र आहे. मी कोण आहे? मी स्वतंत्र आहे. मी कुणाच्या भानगडीत पडणारा नाही. पुद्गलाचं भांडण लागले, तटस्थ राहा की बाबा, कशाला रागद्वेष करायचा? समजा ते येऊन मारायला लागले, मारणारे हात काय आहेत? पुद्गल. मार खाणारी पाठ काय आहे? दोन्ही शरीर. मग ते पुद्गलामध्ये भांडण लागले. मी स्वतंत्र, स्वच्छ, निर्मल, पवित्र आत्मा आहे. काय मारतात? शरीराला मारू देत. असा जर त्या वेळेला आपण विचार केला तर आपण क्रोध कषायाला जिंकू शकतो. आता तुम्ही हे प्रॅक्टिस करा घरात जाऊन. लक्षात आलं का? काय हे शरीर आहे, शरीराचं भांडण लागले. अहो शेजाऱ्याचं भांडण लागलं तर हात बघून तटस्थ बघतोय का नाही? त्यांच्यात भाग घेतोय का? नाही. मग पुद्गलमध्ये भांडण लागले, मी आत्मा आहे, मी जीवद्रव्य आहे, मी जीवतत्व आहे, माझा काय संबंध आहे? जाणणे आणि पाहणे एवढंच माझं काम आहे. जाणलं, पाहिलं, सोडून दिलं. पण इथंपर्यंत तत्वज्ञानाला पोचायला पाहिजे. लक्षात आलं? आता एक तुम्हाला उदाहरण सांगते म्हणजे लक्षात येईल. दोघेजण मित्र होते. एक किसन आणि पिसन नाव होती त्या मुलांची नावं. घर पण शेजारी, जमीन पण शेजारी आणि चांगले मित्र होते. एक दिवस काय झालं, शेतावर हा किसन नांगर मारत होता. नांगर मारून झालं, त्याची आई पहिला सगळं न्याहारीचं घेऊन जायला लागत होतं की ती न्याहारीचं काय घेऊन आली? जेवण. न्याहारीचं जेवण घेऊन आली आणि बोलवली, किसन ये बाबा न्याहारी कर आणि मग पुढचं तुझं काय करायचं ते कर. हा न्याहारीला येऊन बसला तोपर्यंत पलीकडंच किसनची जनावरं होते. ती काय केली, ह्यांच्या शेताच्या जे काय धान्य होतं, काय पीक होतं, त्या पिकामध्ये घुसली आणि सगळं खाऊन सगळं नुकसान केलं. ते बघून पिकाचं नुकसान झाल्यावर किसनला राग आला आणि त्यांनी काय केलं, सगळी जनावरं गोळा केली. आता ही सगळी जनावरं मी कुठं पोचवणार? पांजरपोळ. पूर्वी होतं हे, पांजरपोळमध्ये नेऊन सोडणार. म्हणून त्याने गोळा करून सगळ्यांना दोऱ्याने बांधलं. तोपर्यंत पिसन आला पळत. पिसन म्हणायला लागला, चुकलंय, जनावरच आहेत ते, तुझं काय असेल तर मी भरून देतो, पण माझी जनावरं पांजरपोळाला सोडू नकोस. पण याला राग आला होता, जोरात क्रोध आला होता.
तो काय ऐकना. मग दोघांचं बोलणं मोठ्यात झालं. बोलत बोलत पिसनला बी राग आला आणि तिथंच एक लाकूड पडलं होतं. ते लाकूड उचललं आणि किसनच्या डोक्यात घातलं. आणि हे भांडण सोडवायला त्यांची आई एक मधी होती. भावानो, भांडू नका, भांडू नका, सगळं सांगायला लागले. पण ह्यांना दोघांना पण आवेश चढलाय. मग त्या आईला ऐकतंय कोण? पण ज्या वेळेला ते डोक्यामध्ये लाकूड जोरात लागलं, किसन खाली पडला, तिथंच गतप्राण झाला. हे आई डोळ्यानं बघत आहे. कुणाची? किसनची. मग जरा रडली, दंगा झालं. मग ते असं हे झालं की पंचनामा. कोण मारलं? या पिसननी मारलं. हे सगळं झालं. पिसनला, थोडक्यात सांगते, पिसनला कशात घातलं? जेलमध्ये टाकलं. थोडे दिवस गेले, केस उभं राहिलं. पिसनच्या आईला पण माहिती होतं पिसननंच किसनला मारले. म्हटल्यावर माझ्या मुलाला आता फाशी होणार, माझा मुलगा पण जाणार. बिचारी दुःखी कष्टी होऊन रडत होती. कोण? पिसनची आई रडत होती. आणि ती रडत असताना ही किसनची आई तिचं रडणं ऐकत होती. दुसरा दिवस उजाडला, कोर्ट भरलं. त्यांची किसनच्या आईला ते उभं केलं, विचारलं, जबाब सुरू झाले. न्यायाधीशाने, ते वकील न्यायाधीश काय करतात आम्हाला माहीत नाही, पण विचारलं, तुमच्या किसनला कोण मारलं? ती माऊली बघा, डोळ्यासमोर आपला मुलगा गेलेला होता, बघितली, सगळं केली. ती माऊली उत्तर देते, ह्या पिसननं माझ्या किसनला मारलं नाही. मग कोर्टाने विचारलं, तुम्ही पंचनामेमध्ये जबाब दिलाय, याचं काय? हे बघा, तेव्हा मला काय कळलं नाही, मला दुःख झालं होतं, मी कष्टी झाले होते आणि त्या भावात मी पिसननं मारलं म्हणून सांगितलं, पण पिसननं मारलं नाही. आता कोर्टाला पण हे पडलं की मग कशावरून तुम्ही सांगता? त्यावेळेला तिनं सांगितलं, पिसनला मारणारा जो माणूस होता तो पॅन्ट आणि म्यानेला घातलेला होता आणि हा पिसन तर धोती आणि कुर्ता घालतोय. मग ह्यानं माझ्या मुलाला मारलं नाही, पण कोण मारलं हे माहीत नाही, पण पॅन्ट आणि म्यानेला घातलेला होता. झालं, कोर्टाला खरं पटलं, पिसनची सुटका झाली. बघा, एक माऊली आपल्या बाळाचं खून झालेलं डोळ्याने बघते आणि कोर्टात जबाब देते की ह्यानी मारलेलं नाही. याला म्हणायचं उत्तम क्षमा. काय म्हणायचं? आम्ही करू शकतोय काय हो? आहे काय आमच्याकडं ताकद, हिम्मत? दशलक्षण 50 वर्ष करतोय, पण हा क्षमाभाव आमच्या अंतःकरणामध्ये येत नाही बाळानो. हा क्षमाभाव आपल्या अंतःकरणामध्ये थोडा तरी यायला पाहिजे. तो पिसन सुटून आला, नीट किसनच्या आईजवळ आई पाया पडला, मीच मारलंय तुम्ही बघितलाय आणि असं खोटा का जबाब दिला? पिसन किसनच्या आईला विचारतोय. त्यावेळेला ती आई म्हणते, बाळ, आपल्या मुलाचं मृत्यू झाल्यावर किती दुःख होतंय हे मी एक आई म्हणून सहन केलेलं आहे आणि मी जर तिथं खरं बोललं असतं तर हेच दुःख तुझ्या आईला झालं असतं. आणि समजा तुला फाशी झाली, तुझी आई पण अनाथ झाली, लक्षात आलं का? तुझी आई पण अनाथ झाली,
मला काय मिळणार होतं, माझा मुलगा काय येणार होता, पण नको, निदान ती माऊली तरी आणि तू तरी सुखी राहावा. माझं भाग्य दुर्भाग्य मी काय माझ्या कर्मानुसार आहे ते मी भोगतो. लक्षात आलं? तर क्षमा जर करायची असेल तर वैऱ्यावर सुद्धा क्षमा करायला शिकायला पाहिजे. हे होणार नाही, पण घरातल्या घरात तर शिकूया की जरा. जावाजावांची भांडणं, ननंद भावजयांची भांडणं, सासू सुनांची भांडणं. हां, आता महाराजांनी काय सांगितलं, काय करायचं, आपण बोललोच नाही, प्रत्युत्तर दिलंच नाही, भांडण वाढल काय? किती तर बडबडून शेवटी काय होतील, शांत होतील. म्हणून सगळं लक्षात आलं. तर आपण आता एवढे आम्ही करतोय, पण क्रोधाग्नी हा खूप वाईट आहे, राक्षस आहे तो केव्हा आपलं समूळ नाश करील हे सांगता येत नाही. म्हणून भव्य जीवाणू, मी एवढं सांगते, प्रत्येकाने थोडं तरी जीवनामध्ये क्षमा करायला शिकायला पाहिजे. थोडं थोडं करत आपलं भाव ते वाढत जातील आणि आपलं कल्याण होईल. आणि जेव्हा आम्ही असं क्षमाभाव करायला शिकू तेव्हा आमची दशलक्षणमधलं उत्तम क्षमाधर्म ओवाळल्याचं सार्थक होईल. तर सगळ्यांनी अशा प्रकारे आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावे. बोलताना काय चुकलं असेल क्षमा करा. बघा, बोलताना आजार गेला माझा, आचार्यश्रींची आज्ञा. लक्षात आलं? तर सगळ्यांनी आपलं कल्याण करून घ्यावं ही भावना करते आणि या ठिकाणी थांबते. जय बोलो आदिनाथ भगवान, जय हो.